नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फंडामेंटल ॲनालिसिसशी रिलेटेड आहे। तर मित्रांनो, आज आपण स्टॉक मार्केटमधल्या काही कन्सेप्ट्स जाणून घेणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट येते ते म्हणजे FII, दुसरी येते DII आणि तिसरी म्हणजेच FDI। मित्रांनो, या तिन्ही कन्सेप्टपैकी FDI हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला असेल, पण FII आणि DII या कन्सेप्ट्स नक्की काय आहेत आणि त्यासोबतच FDI ही कन्सेप्ट नक्की काय आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होत असतो, मार्केट वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी। तर चला मित्रांनो, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज स्टॉक मार्केटशी रिलेटेड तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो, तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। आता पाहूयात FII, FDI आणि DII म्हणजे काय आणि त्यांचा स्टॉक मार्केटमध्ये नक्की रोल काय असतो आणि कशा पद्धतीने ते वर्क करतात। तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत FII म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे। मग आता हे नक्की असतात कोण? तर मित्रांनो, इन्स्टिट्यूशन्स फ्रॉम फॉरेन कंट्रीज इन्व्हेस्टिंग इन इंडियन मार्केट कॉल्ड FII। म्हणजेच काय, तर फॉरेनमध्ये असे काही संस्थात्मक गुंतवणूकदार असतात मोठे मोठे, ते आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना आपण FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणतो। हे सिंगल पर्सन नसतात, तर ह्या खूप मोठमोठ्या संस्था किंवा मोठमोठे इन्व्हेस्टर किंवा मोठमोठे बिझनेसमॅन्स असू शकतात की ज्यामध्ये त्यांना आपल्या सेबी थ्रू ती जी कंपनी आहे ती रजिस्टर करावी लागते ॲज अ FII म्हणून, आणि त्यानंतरच ते त्या थ्रू इन्व्हेस्टमेंट हे करू शकतात। आणि आपल्या इथं ते इन्व्हेस्टमेंट का करत असतील, तर साहजिकच आहे की आपल्या स्टॉक मार्केटमधनं पैसे कमवावेत म्हणून ते येतात। मग हे लोक नक्की असतात मेजरली कुठले, तर ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत जगामध्ये, म्हणजे युरोपियन काही कंट्रीज असतील किंवा मग अमेरिका वगैरे, तर असे जे देश आहेत, चायना वगैरे, ह्या आपल्यापेक्षा खूप डेव्हलप कंट्रीज आहेत। म्हणजेच काय की त्यांचा वाढण्याचा ग्रोथ जो असतो तो आपल्यापेक्षा थोडा कमी झालेला असतो, कारण त्यांची इकॉनॉमी खूप मोठी असते। पण आपली जी डेव्हलपिंग इकॉनॉमी असते, तर त्या केसमध्ये आपला जो वाढीचा ग्रोथ असतो तर तो खूप मोठा असतो। त्यामुळे आपल्याकडे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते इन्व्हेस्टमेंट करत असतात। इन्व्हेस्ट इन डायरेक्ट सेकंडरी मार्केट, म्हणजेच हे जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत तर हे सेकंडरी मार्केट म्हणजे जे आपलं स्टॉक मार्केट आहे तर त्याच्यामध्ये ते सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। म्हणजे ते IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीत, असा रूल त्यांच्यासाठी दिलेला आहे। सेकंडरी मार्केटमध्ये ते करतात। FII कॅन इन्व्हेस्ट इन इक्विटी, स्टॉक, इंडेक्स, डेरिव्हेटिव्ह आणि डेट। म्हणजेच काय, जे FII आहेत तर ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, इंडेक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर असतील, ऑप्शन्स असतील, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, आणि जे डेट फंड त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात। यांना भरपूर ऑपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंट दिलेल्या आहेत। यामुळेच आपण जनरली पाहतो की एखाद दिवशी मार्केट 100 पॉईंट 200 पॉईंट पडतं किंवा एकाच वेळेस 300 400 500 पॉईंट वरती जातं। तर मग ते कसं घडतं, तर ते FIIsमुळे घडतं, कारण FIIsला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज दिलेल्या असतात। ते इक्विटीमध्ये, इंडेक्समध्ये आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्हजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यामुळे ते मार्केट हलवतात। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे आपण लक्षात घेतली पाहिजे की ते प्रॉफिट घेऊन जातात आणि आपले लोक सैरावैरा धावत असतात कुठल्याही स्टॉक मागे। त्याचं कारण काय असतं की FIIsवाले असतात ना, तर त्यांच्याकडे खूप चांगली टीम असते की जी टीम अभ्यास करून पूर्णपणे त्यांचा आपल्या इंडियन मार्केटवरती खूप मोठा वॉच असतो आणि आपली सगळी माहिती घेऊनच कंपनीची ते इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आखूनच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। FII इज डायरेक्टेड बाय सेबी अँड RBI अँड कंपनीज। म्हणजेच काय की FIIला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सेबीचे काही रूल्स आहेत, त्यासोबत RBIचे काही रूल्स आहेत आणि काही सेक्टर वाईज कंपनीजचे पण रूल्स असतात, त्याप्रमाणे यांना इन्व्हेस्टमेंट करता येते। आता करंटली देर आर मोर दॅन 1500 प्लस FIIs रजिस्टर्ड टू सेबी। म्हणजे 1500 पेक्षा जास्त FII रजिस्टर्ड आहेत सेबीकडे। FII company can buy shares of less than 10% of any listed public company। मित्रांनो, हा क्लॉज फार महत्त्वाचा आहे। FII जे आहेत म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल जे आहेत तर ते 10% पेक्षा जास्त स्टेक
कुठल्याही इंडियन कंपनीमध्ये घेऊ शकत नाहीत. असं का? 10% हीच अमाऊंट का ठरवण्यात आली? तर मित्रांनो, जर 10% एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या संस्थेकडे जर जास्त स्टेक असेल तर ती व्यक्ती बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये जाण्यासाठी जाऊ शकते, कारण तो तसा कंपनीचा रूल आहे. 10% जास्त अगदी तुमच्याकडे जरी शेअर्स असतील एखाद्या कंपनीचे तरी सुद्धा उद्या तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये जाऊ शकता. ती अथॉरिटी तुमच्याकडे येते 10% शेअर्समुळे. मग अशा केसमध्ये जे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांनी इंडियन कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती कब्जा करू नये किंवा त्यांना ताब्यात घेऊ नये म्हणून 10% कमी इन्व्हेस्टमेंट ते करतात आणि तसा रूल त्यांच्यासाठी घालून दिलेला आहे. त्यामुळे ते फक्त प्रॉफिटसाठी इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करतात, पण ते कंपनी हातामध्ये घेऊ शकत नाहीत किंवा कंपनीचा कुठलाही डिसिजन ते घेऊ शकत नाहीत, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हे लोक प्रसिद्ध आहेत. म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत तर ते कधी कधी लॉंग टर्मसुद्धा स्टॉक ठेवतात किंवा ते शॉर्ट टर्ममध्ये चांगला प्रॉफिट झाला तर ते बुक करून निघून जातात. त्यामुळे त्याला कुठलाही असा रूल नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर सेबीकडे रजिस्टर असलेल्या ज्या काही कंपनीज आहेत तर त्यापैकी ज्या मेजर आणि चांगल्या वेल नोन जे FIIs आहेत तर ते आहेत CLSA, सिटी, जेफ्री, मॉर्गन स्टॅनली, पेन्शन फंड ऑफ इंग्लंड, असे खूप आहेत. मोर दॅन 1,500पेक्षाही जास्त आहेत. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम बिलकुल येत नाही. आता यामध्ये आता दुसरा ऑप्शन येतो, दुसरी जी कन्सेप्ट आहे ती येते FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर हा FIIs पेक्षा वेगळा असतो मित्रांनो. तर तो नक्की कसा ते आपण पाहूयात. FDI इन्व्हेस्टमेंट इन डायरेक्ट कंपनीज ऑर सबसिडरीज. म्हणजेच काय की FDI जे आहे तर ते इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट कंपनीमध्ये पण करू शकतं किंवा एखादी सबसिडरी असेल त्यामध्ये सुद्धा करू शकतं. आता पहा, FDI company can buy shares of more than 10% to specified limit by government of India of any listed public company in India. म्हणजेच काय, FDI जे आहे तर ते 10%पेक्षा जास्त स्टेक इंडियन कंपनीजमध्ये घेऊ शकतात आणि ते कंपनी रूल करू शकतात असं आहे. त्याचा रूल काय आहे, म्हणजे ते असं का ठरवण्यात आलेलं आहे, FIIs पेक्षा यांना वेगळं का करण्यात आलेलं आहे आणि 10%पेक्षा जास्त स्टेक घेण्याची त्यांना परमिशन का देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो रिसेंटली गुगल असेल किंवा मग फेसबुक असेल किंवा ॲमेझॉन असेल या कंपन्यांनी भारतामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रिलायन्ससोबत, बरोबर. तर मग हे FIIs थ्रू येत नाहीत, यांचे काही बिझनेसेस आहेत. कारण हे फक्त इन्व्हेस्टर्स नाही आहेत तर यांचे स्वतःचे वेगवेगळे बिझनेसेस आहेत, कंपन्यांच्या स्वतःच्या प्रोडक्ट्स आहेत. तर ते प्रोडक्ट्स ते भारतामध्ये आणतात, ती टेक्नॉलॉजी ती भारतामध्ये आणतात आणि इथल्या लोकल कंपन्यांसोबत जॉईंट व्हेंचर करून चांगल्या पद्धतीने इथे मार्केटमध्ये बिझनेस करतात. म्हणजेच काय, फॉरेनची जी टेक्नॉलॉजी आहे ते प्लस फॉरेनचे फंड्स हे भारतामध्ये येतात. त्यामुळे फार चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला इथे इंडियन मार्केटमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच FDI थ्रू येणारे जे काही बिझनेसेस असतील, कारण इथे इन्व्हेस्टर्स येत नाहीत, इथं बिझनेसेस येतात, आलं लक्षामध्ये. तर ते कंपन्यांसोबत जे आहे तर ते करार केले जातात आणि त्यासाठी गव्हर्नमेंटचे नॉर्म्स कंडिशन्स आहेत ते खूप वेगळे वेगळे असतात. पण आपल्याला इथे बेसिकली हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे आहेत 10%पेक्षा जास्त स्टेक घेऊ शकतात आणि घेतातही. आता सगळ्यात पुढचा महत्त्वाचा मुद्दा, FDI is directed by RBI, by FEMA Act आणि FIPB by government and companies in which investment is done. हा अगदी साधा सोपा रूल आहे. यामध्ये काय, FDI जे आहे तर ते RBIच्या आणि त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटच्या आणि कंपनीचे जे रूल्स आहेत त्यासाठी काही स्पेशल ॲक्ट्स बनवण्यात आलेले आहेत. तर त्या ॲक्टच्या अंडर ह्या कंपन्या इथे येतात आणि इथे आपला बिझनेस करतात आणि प्रॉफिट घेऊन जातात. आता बघा, FDI इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म पर्पज. जसं मी तुम्हाला सांगितलं की FII जे आहे तर ते शॉर्ट टर्मसाठी, म्हणजेच ते ट्रेडिंगही करू शकतात, ते एका दिवसातही प्रॉफिट काढू शकतात, काही तासात काढू शकतात किंवा काही वर्षांमध्ये काढू शकतात. म्हणजे त्यांची जशी टेंडन्सी असेल त्याप्रमाणे ते काम करतात. पण FDI जे आहे तर ते स्पेशली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीच भारतामध्ये येतात. म्हणजेच त्यांचे कंपन्यांसोबत ॲग्रीमेंट असतात. म्हणजे जसं गुगल किंवा फेसबुकने समजा रिलायन्ससोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रिलायन्समध्ये, तर अशा केसमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट देतात आणि ते
काही ॲग्रीमेंट साईन करतात कंपनीसोबत. म्हणजेच जर स्टॉकची प्राईस वर खाली झाली तर ते स्टॉक विकत नाहीत किंवा ते विकू शकत नाहीत. जर कमीत कमी 3 वर्ष 5 वर्ष अशी जर त्यांनी काही म्हणजे ते लॉंग टर्मसाठी जर समजा त्यांनी ॲग्रीमेंट्स केलेले असतील तर ते तोपर्यंत तरी ते स्टॉक ते विकू शकत नाहीत. आणि त्यानंतर मग काय असेल त्या पद्धतीने ते स्टॉक सेल करतात, जशी त्यांची बोली झालेली असेल किंवा आपण त्याला ॲग्रीमेंट म्हणू शकतो. आता यामध्ये जर समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तर ॲमेझॉन किंवा मग वॉलमार्ट, भारती एक्सा. आता यामध्ये पहा, भारती ही इंडियन कंपनी आहे आणि ॲक्सा ही फॉरेन कंपनी आहे. टाटा डोकोमोमध्ये टाटा इंडियन आहे आणि डोकोमो जापनीज कंपनी आहे. मारुती सुझुकीमध्ये मारुती इंडियन आहे आणि सुझुकी फॉरेन कंपनी आहे. तर या सगळ्या कंपन्या कसं असतं की जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करायचा असतो, पूर्ण मार्केट कॅप्चर करायचं असतं एखाद्या देशाचं, अशा वेळेस फॉरेनवरनं आलेली एखादी कंपनी ही पूर्णपणे बिझनेस हँडल करू शकत नाही. तिला एखाद्या लोकल कंपनीची, त्याच सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकल कंपनीची गरज पडते. मग अशा वेळेस जॉईंट व्हेंचर केलं जातं, ते FDIच्या अंडर केलं जातं. यामध्ये प्रत्येक सेक्टरसाठी, प्रत्येक कंपनीसाठी जे काही गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले आपण काय म्हणतो की इन्व्हेस्टमेंटचे जे रूल्स आहेत, तर त्याच्या अंडरच हे सगळं केलं जातं की जे कमी जास्त केले जाऊ शकतात. म्हणजे जसं आपण ऐकतो की कधी कधी FDIसाठी इन्व्हेस्टमेंट ही वाढवली जाते, कधी कधी 49%, कधी कधी 51%. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना चान्स दिला जातो आणि तिकडलं भांडवल आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटकडनं केला जातो. यासाठी गव्हर्नमेंटचा सुद्धा यामध्ये फार मोठा रोल असतो. आता आपण पाहूयात DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. मग आता हे लोक नक्की कोण असतात? तर पहा, इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया इन्व्हेस्टिंग इन इंडियन मार्केट आर DII. म्हणजेच काही संस्थात्मक गुंतवणूकदार पण ते भारतीय असतील. ओके, तर हे सुद्धा भारतीय स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करत असतात. तर यामध्ये काही प्रायव्हेट गुंतवणूकदार सुद्धा असतात किंवा काही संस्था, काही कंपनीज पण असतात. मग ते आता आपण पुढे पाहूयात. तर आता पहा, DII मोस्टली बाय इन इक्विटी नॉट अलाउड इन शॉर्ट सेल. म्हणजेच काय की जसं आपण पाहिलं की जे FIIs आहेत तर ते इक्विटी बाय करू शकतात, डेरिव्हेटिव्ह पण बाय करू शकतात, शॉर्ट सेल पण करू शकतात. पण जे DII म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं आपण त्यांना म्हणू शकतो, तर ते जे आहेत तर ते फक्त इक्विटीमध्ये बाय करू शकतात. भले मग ते शॉर्ट टर्मसाठी असेल किंवा लॉंग टर्मसाठी असेल, पण त्यांना शॉर्ट सेल जो आहे तो अलाउड नाही आहे. ओके, किंवा मग ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये किंवा फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकत नाहीत. ते फक्त इक्विटीमध्येच ट्रेड करू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा जर काही एक्झाम्पल दिलं तर इंडियामध्ये खूप आहेत, पण मेजर जे आहेत तर ते LIC, HDFC म्युच्युअल फंड, त्यानंतर ICICI म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड, असे खूप आहेत. आता हे जे लोक आहेत HDFC म्युच्युअल फंड किंवा ICICI, LIC वगैरे, तर हे लोकांकडूनच पैसे गोळा करतात कुठल्या तरी स्कीमच्या अंडर आणि ते लोकांना काही ठराविक पर्सेंटेज ऑफ रिटर्न देतात. किंवा LIC सारखी कंपनी असेल तर ती तुम्हाला दुप्पट तिप्पट पैसे देण्याचं आश्वासन देते आणि लोक त्यांच्या ब्रँडच्या अंडर विश्वास ठेवून ते त्यांच्याकडे गुंतवणूक करतात. मग LIC किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना रिटर्न्स कुठनं मिळतील? कारण त्यांचं तर कुठलं स्वतःचं प्रोडक्ट नाही. मग त्यांच्याकडे जी कॅश जमा होते तर त्यातनं ते इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यातनं ते प्रॉफिट कमवून मग ते लोकांना त्याच्यावरती रिटर्न्स देत असतात. तर अशा पद्धतीने आता हे जे आहेत म्हणजेच LIC किंवा आपण त्याला म्हणू शकतो की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, तर हे लोक जे आहेत हे ह्यांचे स्टॉक्स प्रॉफिटमध्येच विकतात मित्रांनो. मोर दॅन 99%. फक्त 1% असा कधी कधी निर्माण होतो की जिथे त्यांना लॉसमध्ये स्टॉक विकावा लागतो. मग असं का? कारण यांच्याकडे पूर्णपणे वेल एज्युकेटेड टीम असते की जी प्रत्येक स्टॉकचं चांगलं ॲनालिसिस करून त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये एंट्री घेत असते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच कुठल्याही स्टॉकमध्ये अभ्यास न करता जर एंट्री घेतली तर ते मात्र आपल्यासाठी फार धोकादायक होऊ शकतं. तर मित्रांनो, आता याची माहिती आपल्याला कुठे मिळेल? म्हणजेच DII असतील, FDI असेल किंवा मग FIIs असतील, तर ह्या लोकांनी कुठल्या कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हां, करायच्या आधी कळणार नाही ती गोष्ट खरी आहे, पण केल्यानंतर कुठे कुठे केली आणि किती पर्सेंटमध्ये केली आहे, तर हे जर कळायचं असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये किती FDI किंवा मग किती FIIsने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते आपण जाणून घेऊ शकतो आणि त्यातनं आपण अंदाज लावू शकतो की FDI जे आहे तर ते लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे,
त्यानंतर DIS जे आहेत तर ते शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मही ठेवू शकतात आणि FIS जे आहेत तर ते सुद्धा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ठेवू शकतात. मग यावरून आपल्याला कंपनीचा मूड समजायला मदत होते, मार्केट वर जाईल की खाली जाईल किंवा मग त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स किती आहेत आणि ते कधीपासून होल्ड करून आहेत. ह्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर आपल्याला फार चांगल्या पद्धतीचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो मित्रांनो. आता बेसिकली आपण पाहूयात डिफरन्स बिटवीन FDI, FI अँड DI. तर यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे ते आपण एका चार्टच्या द्वारे समजून घेऊयात. आता पहा, FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FI म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि DI म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता FDI जे आहे दे कॅन बाय शेअर्स मोर दॅन 10% ॲज पर गव्हर्नमेंट लिमिट फॉर द सेक्टर. म्हणजे प्रत्येक सेक्टरसाठी लिमिट वेगळं असतं, त्यामुळे ते 10% जास्त स्टेक घेऊ शकतात ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स. आता यामध्ये FIS जर आपण पाहिले तर दे कॅन बाय शेअर्स लिमिट इज लेस दॅन 10%, म्हणजे 10% कमी शेअर्स ते बाय करू शकतात. जर आपण DIS पाहिले तर बाय शेअर्स लिमिट इज ॲज पर देअर ओन रिसर्च अँड कंपनी रूल्स. म्हणजेच हे जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात तर ते स्वतःच्या रिसर्च आणि ॲनालिसिसवरती ते स्टॉक बाय करत असतात. आता बघा, जे FDI आहेत तर ते फक्त लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असतात. म्हणजेच आपण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचा स्टॉकवरती शॉर्ट टर्ममध्ये नाही पण लॉंग टर्ममध्ये मात्र फार चांगला इफेक्ट आपल्याला जाणवून येतो FDIचा, कारण हे शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही. FIS जर पाहिले आपण तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्हीसाठी ते इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि ते सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण मार्केटमध्ये लिक्विडिटी टिकून राहिली पाहिजे. DIS जे आहे तर ते सुद्धा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचा प्रॉफिट काढवतात. आता FDIS जर आपण पाहिले दे कॅन होल्ड ओनली इक्विटी, कारण साहजिकच आहे की ते फार लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स असतात. ते स्टॉक्स घेतल्यानंतर 5-5, 10-10 वर्ष विकत नाहीत. म्हणजेच त्यांची तशी पॉलिसी असते, म्हणजेच ते लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टर्स असतात. याचा आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो मार्केटमध्ये. पुन्हा FIS जर आपण पाहिले तर दे कॅन बाय इक्विटी, स्टॉक अँड इंडेक्स अँड फ्युचर अँड ऑप्शन ऑल्सो. म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शनचं जे मार्केट हलतं एकदम जास्त किंवा इक्विटीज पण कधी कधी 100 पॉईंट 200 पॉईंट ॲट अ टाईम वरती खाली पडते, तर अशा केसमध्ये FISचा फार मोठा रोल असतो. त्यांची सेलिंग किंवा त्यांची बाईंग यामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करते, कारण जे काही सर्वसामान्य इन्व्हेस्टर्स असतात किंवा गुंतवणूकदार असतात तर त्यांच्याकडनं स्टॉक हलवणं हे कधीही शक्य नसतं. हेच जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या आपण काय म्हणू शकतो त्याला की जर स्टॉक डिवायडेशनमध्ये जर जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रमोटरचे किती स्टॉक्स आहेत, त्यानंतर FISचे किती स्टॉक्स आहेत, पुन्हा जे काही DIS आहेत त्यांचे किती स्टॉक्स आहेत आणि जे काही कॉमन इन्व्हेस्टर्स आहेत, रिटेल इन्व्हेस्टर्स आपण म्हणतो त्यांना, तर त्यांचे किती स्टॉक्स आहेत. तर रिटेल इन्व्हेस्टर्सचा स्टॉक हा 10%पेक्षाही कमी असतो, त्यामुळे त्यांना स्टॉक हलवणं एवढं सहज शक्य नसतं. पण FIS जे आहे तर ते स्टॉक हलवू शकतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचा मूड हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आता जे DIS आहेत दे कॅन ओनली बाय इक्विटी, तर DIS सुद्धा FDI सारखे लॉंग टर्मसाठी फक्त इक्विटीज घेऊ शकतात, त्यामुळे ते शॉर्ट ट्रेड फार करत नाहीत. फार थोड्या प्रमाणावर होत असतील, पण त्यांना ही अथॉरिटीज नसते फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेड करण्याची, त्यामुळे त्यांना लॉंग टर्मच राहणं जास्त पसंत केलं जातं. आता यामध्ये जर FDIचं उदाहरण घ्यायचं झालं तर ॲमेझॉन असेल, वॉलमार्ट असेल, भारती एक्सा, मारुती सुझुकी या कंपन्या आहेत की ज्या टेक्नॉलॉजीसुद्धा घेऊन येतात. म्हणजे फक्त पैसे आणतात अशातला प्रकार नाही आहे, पैसे तर येतातच, इन्व्हेस्टमेंट येतेच, पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी येते की जी फार गरजेची आहे आणि आपलंसुद्धा बाहेरच्या देशांशी फार चांगल्या पद्धतीचं इंटरॅक्शन होतं, बाहेरच्या लोकांशी सुद्धा इंटरॅक्शन होत असतं. आता FISमध्ये जर पाहायचं झालं तर युरोपियन ग्रोथ फंड, फ्रँकलिन टेम्प्लिन असे खूप सारे फंड्स आहेत की जे इन्व्हेस्टर्स आहेत. आणि DISमध्ये तर आपल्याला माहीतच आहे की LIC, म्युच्युअल फंड्स असतील, त्यानंतर अजूनही छोटे मोठे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील की ज्यांना आपण इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आपण त्यांना म्हणू शकतो, की जसं राधाकृष्ण दमानी असतील किंवा मग राकेश झुंझुनवाला असतील, यांचेसुद्धा स्वतःच्या कंपनीज असतात आणि त्या कंपनीजच्या अंडर त्या इन्व्हेस्टमेंट ते करत असतात. तर अशा पद्धतीने हा बेसिक डिफरन्स आहे FDI, FI आणि DIS मधला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इम्पॅक्ट ऑन इंडियन मार्केट. म्हणजेच जर समजा या लोकांनी शेअर्स घेतले किंवा विकले तर याचा नक्की इंडियन मार्केटवरती परिणाम काय होतो ते आपण जाणून घेऊयात. पहा, ड्यू टू FDI
इंडियन कंपनीज गेट मोर फंड्स. म्हणजे FDI जर आली इंडियामध्ये तर त्यामध्ये इंडियाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड मिळतो, फॉरेन फंड मिळतो. त्यानंतर टेक्नॉलॉजी मिळते, ग्लोबल स्पेस मिळते. म्हणजे जशी त्यांच्या कंपनीला भारतामध्ये काही ना काही बिझनेस करण्याची संधी मिळते, त्यांच्याद्वारे आपल्याही कंपन्यांना एक ग्लोबल स्पेस अवेलेबल होते. त्यानंतर क्रिएट्स मोर जॉब विच ऑल हेल्प्स फॉर GDP अँड इंडस्ट्रियल ग्रोथ. म्हणजेच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या कशाला मदत करतात, तर नवीन नवीन जॉब क्रिएट करण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच GDP वाढण्यासाठी, म्हणजेच जो काही भारताचा जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आपण म्हणतो ती होण्यासाठी मदत होते आणि इंडस्ट्रियल ग्रोथ होते. याचा फार मोठा फायदा FDIचा हा स्टॉक मार्केटसोबत देशालाही होत असतो. आता पाहूयात पुढे. ड्यू टू FII अँड DII मोर मनी कम्स इन मार्केट, शेअर्स अँड इंडेक्स रायझेस फास्ट. म्हणजेच काय मित्रांनो, की जर FIIs आणि DIIs यांनी जर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली लक्षामध्ये, तर त्याचा फायदा काय होतो, की जास्तीत जास्त लिक्विडिटी, जास्तीत जास्त पैसे हे मार्केटमध्ये येतात. त्यानंतर ते शेअर्समध्ये येतात आणि त्यामुळे शेअर्स पण वाढतात आणि इंडेक्स जो आहे तर तो फास्टली राईज व्हायला, मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जायला त्याची मदत आपल्याला होत असते. पुढे, इन्क्रीज इन FII इन्व्हेस्टमेंट इज गुड साईन ऑफ रायझिंग अँड स्टेबल इकॉनॉमी इन द वर्ल्ड. म्हणजेच काय, जर FII जे आहे तर ते म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर जर भारतावरती बुलिश असतील, भारताच्या प्रगतीवरती जर ते बुलिश असतील आणि ते जर इन्व्हेस्टमेंट करत असतील तर हे एक गुड साईन, म्हणजेच एक चांगलं सिम्बॉल आहे की भारताची इकॉनॉमी ही रायझिंग आहे, मोठी होणारी आहे, ग्रोथ इकॉनॉमी आहे आणि स्टेबल इकॉनॉमी आहे जगामध्ये. म्हणूनच फॉरेन इन्व्हेस्टर हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करताना आपण पाहत असतो. तर त्यामुळे आपणही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कारण बाहेरचे लोक आपल्या इथे येऊन पैसे कमवून घेऊन जातात पण आपल्याला कमवता येत नाहीत, असा प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता, इन्क्रीज इन DII इन्व्हेस्टमेंट इज साईन ऑफ पीपल मेकिंग मोर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स अँड अदर फायनान्शियल स्कीम. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि छोटा मुद्दा आहे. म्हणजेच काय, जर जे DII आहेत म्हणजे जे काय आपल्या आसपासचे म्युच्युअल फंड्स असतील किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, हे जर समजा इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपली गुंतवणूक दरवर्षी वाढवत जात असतील तर याचं सिम्बॉल काय आहे, म्हणजे हे आपल्याला काय इंडिकेट करतं, तर इंडियन लोक जे आहेत तर ते जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट हे म्युच्युअल फंडमध्ये, त्यानंतर इन्शुरन्समध्ये आणि जे काही बाकीचे फायनान्शियल टूल्स आहेत, भरपूर टूल्स आहेत, तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही वाढवत आहेत. आणि माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे की आता जे FDचे रेट्स म्हणजेच कमी झालेले आहेत, फिक्स्ड डिपॉझिटचे रेट्स, तर लोक तिथली इन्व्हेस्टमेंट काढून दुसरीकडे कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट शोधत फिरतायत आणि ते नक्कीच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. कारण जरी स्टॉक मार्केटचा प्रत्येकाला अभ्यास नसला तरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही किंवा SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आणि बरेचसे लोक ते करताना आज आपल्याला दिसतात. इन्शुरन्समध्येही लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि भरपूर असे फायनान्शियल स्कीम्स आहेत की जिथे लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि ते सगळे पैसे अल्टिमेटली पुन्हा स्टॉक मार्केटमध्येच येत असतात आणि त्याचा स्टॉक मार्केटसोबत इंडियन इकॉनॉमीला आणि सगळ्यांनाच फायदा होतो. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ आपला FII, DIIs आणि FDI वरती. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, जर समजा तुम्हाला FII, DII किंवा FDIशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता, मी तुम्हाला त्याचं नक्कीच उत्तर देईन. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत पाहत रहा मराठी इन्व्हेस्टर. धन्यवाद.